नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला बोरनान कधी व कसे घालावे, त्याबरोबर मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि बोरनान कोणत्या वेळेत करावे अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी नवदाम्पत्यासाठी खास असतो तसा तो लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला अनेक घरात लहान मुलांचे बोरनान केले जाते. आता बोरनान म्हणजे काय तर बोरनान या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली अंघोळ. बोर म्हणजे बोर आणि नान म्हणजे अंघोळ. यंदा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जाणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते. तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या काळामध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता. पण किंक्रांतीच्या दिवशी केलेले जास्त चांगले असते. जर तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी काही अडचण असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. आता बोरनान हे किती वर्षापर्यंत करतात तर आपल्या घरातील नवीन जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षापर्यंतच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष बोरनान घालू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी 3च वर्ष हे बोरनान घातलं जातं. आणि बोरनान हे मुलाचं किंवा मुलीचं दोघांचेही करतात. शिशुसंस्कार म्हणून बोरनान केले जाते. जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेली फळं जशी बोर, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळ, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स, खारी, बिस्किट अशा सर्व गोष्टी लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात. म्हणजे या सर्वांनी त्यांना अंघोळ घातली जाते. मुलं जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांसोबत बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते. बोरनानामागे सुद्धा हाच विचार आहे म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणासाठी त्यांचं शरीर सुदृढ बनत असतं त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. बोरनान हे शक्यतो दुपारनंतर घालतात म्हणजे 4, 5, 6, 7 सायंकाळच्या दरम्यान हे बोरनान घातलं जातं. तसा तर बोरनान घालण्यासाठी कोणताही विशेष दिवस किंवा कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. बोरनान हे सुद्धा महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रमाणे संक्रांत ते रथसप्तमी या काळात केव्हाही केले जाऊ शकते. ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारात छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व छोट्या मुलांना बोलवावं, त्याचबरोबर काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता. 5, 7 औक्षण करण्यासाठी घरामध्ये एखादी चटई वगैरे टाकून त्यावरती एखादा पाट ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं. म्हणजे ज्या बाळाला बोरनान घालायचं आहे त्या बाळाला त्या पाटावरती बसवायचं. पण त्यापूर्वी बाळाला तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. मुलाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो तर मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार तर मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात. या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते. बाळाला आपल्याला पाटावर किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. पण तुमचं बाळ अधिकच लहान असेल म्हणजे 4, 5, 6 महिन्यांचं असेल, व्यवस्थित बसायत नसेल तर त्याला घरातील कोणीही व्यक्ती मांडीवर घेऊन बसू शकतो. शक्यतो बाळ जर नुकतंच जन्माला आलेलं असेल किंवा बाळाला 2, 3, 4 महिने झालेले असतील तर अगदी एवढ्या लहान बाळाला पण बोरनान घालायची काहीही गरज नाही. पुढील संक्रांतीला तुम्ही बोरनान घालू शकता. अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरनान घालू शकतो. उत्सव मूर्ती बोरनानासाठी तयार झाल्यावरती त्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना भोवताली गोल करून बसवायचं आहे. जेणेकरून वरून जे काही आपण साहित्य टाकू ते सहज त्यांना वेचता येईल. त्याचबरोबर आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि बोरनानाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. जसे की चुरमुरे, गाजराचे तुकडे, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, तिळगुळ, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटे, कच्चा हरभरा, चॉकलेट्स अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. म्हणजे या साहित्याने बाळाला अंघोळच घातली जाते. अशा प्रकारे सर्व बोरनानाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती एखादी टोपी किंवा रुमाल ठेवून तुम्ही त्याला बोरनान घालायचं आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने म्हणजे आई, आजी, काकू या व्यक्तीने त्या बाळाच्या डोक्यावरती हे सर्व साहित्य एखाद्या पेल्याने किंवा काही ठिकाणी मापट, चिपट याने सुद्धा हे ते सर्व साहित्य टाकतात. याने अंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. ही माहिती झाली बोरनानाविषयी. अशा प्रकारे बाळाला बोरनान घातल्यानंतर आलेल्या स्त्रियांना सुद्धा आपण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचा आहे. बाळाला ज्या पदार्थाने अंघोळ घातली जाते तर आलेल्या सर्व लहान मुलांना ती सर्व पदार्थ वेचायला सांगायची आहे. ती घरी घेऊन जायला सांगायची आहे किंवा त्यांना ती खायला सांगायची आहे. कारण बोरनानाच्या माध्यमातून ती सर्व फळं
लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्त नाहू दे असा यामागचा उद्देश असतो. आणि बोरनान करण्यामागे एक छोटीशी कथा पण आहे, की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी बोरनान कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून लहान मुलांचे बोरनान केले जाते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरनानाविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.